सेजू केवढा अभ्यास दिल्यानंतर आहे आणि कवा करतेस अजून? ए पूजा, आज जेवणावर घरात मी आमची पार्टी आहे 31 डिसेंबरची. तिकडे जेवण करतो मी आता वाट बघित बसशील त्या. मग काय सांगणार होतो तुझ मी खरं विसरलो बघ. पूजा, हे पूजा, मी 31 डिसेंबर पार्टी जाऊ घे. ते कायच बोलेनास की जाऊ नकाशी, कायच बोलेनास. आणि गेले 5-6 मिनिटे बघलो मी की आबा कुठल्या बंधन घाली नसा, काय नाही, काय रोक नाही, टोक नाही, काय झालाय काय तूच? बहुतेक लई समजूतदार झाली सर त्यात. आणि शांत शांत बी दिसू द्यायचा लई. ते असंच शांत राहा, माझ लई आवडतीस त्या. असं शांत राहिलेलं लय आवडतंय माझ. अहो, एक बायको तेव्हा समजूतदार होते जेव्हा ती समजताय की नवऱ्याचं प्रेम कधीच मिळणार नाही, पण मुलांच्या प्रेमासाठी तीच तिथेच जबरदस्ती राहूच लागताय. अहो, ती पाण्याची टाकी भरली का बघटल्याशी? मी एका जण पहिला सांगलो तुझं त्यात जा आणि त्या बघून यायचं जाऊन. मी बघून येतो घ्या. आणि होय, तुमची आई तर लय सांगे मास आमची पूजा लय जिद्दी हाय, काय ऐकत नाही. तर त्या तसं माझ्यासोबत कधी वागूच नसाय आणि कधी मग वाटोच बी नाही गे असं. अहो, मी जिद्द करतरी सोडून टाकलो. का ग? कारण हळूहळू माझ जाणीव हुले जिद्द ही आईजवळच चांगली वाटते. हे पूजा, एक कप गरमागरम चहा दे की. चहा चहा नुसतं चहा. चहाच्या भांड्यात बसूच पाहिजे तुम्हाला. एक कप चहा मागितलं तर एवढं काय? एवढं काय? सकाळपासून फरची, भांडी, कपडे एवढं सगळं काम करून आणि आता 2 मिनिटं विश्रांती घेतली म्हटल्यावर वरनी चहा करून दे म्हणे. दिवसभर तर विश्रांतीच घेतेस की गे, काय काम करतेस त्या? दिवसभर विश्रांती घेतात आहे. ठीक आहे, विश्रांती काय असते बघाच आता. अगं हे पूजा, माझी पॅन्ट शिवून दे की, ही फाटले. काय शिवून दे? जावा फाटकी पॅन्ट घालून. तवाच समजताय तुम्हाला बायकोची किंमत. बायको विश्रांती घेते की काम खटे करते बायको. अगे पूजा, माझ लय जोरात भूक लागली ग. चल जेवण वाढ, चल माझ जरा. अजिबात वाढा नाव. भूक लागले नाही, हॉटेलला जाऊन गिळवणे वाजवा. अरे बाबा, हे बाई, तुमचा ग्लास कुठे आहे? गावी नाही बघ तो. डोळे आहेत नव्हे, तुमचं तुम्ही हुडकून घेवा जावा. आणि ते दारू ढुसून झाल्यावर ग्लास तुमचा तुम्ही धुवून ठेवा. मी एका नोकरानी नव्हे. काम करून कोण बोलवून घेणार? मी याच म्हणून टिकलो या घरात. दुसरी असोकली तर कन्नच पळवून जाऊकली. काय पूजा, ती या बी बघीन तवा आवळ्याचा भोपळाच करते. कन्नचन गेल्या तिने वाटण्या क्रूस. अजून पत्ता नाही यांचा. तिथे भांडणं पिणं हुल्यात का काय माहित. अरे देवा, व्यवस्थित वाटण्यांचं काम होऊन दे रे बाबा. एवढंच तुझ्याकडे मागणं आहे. झालंय का वाटण्यास काय व्यवस्थित? काय काळजी करून कशी? बाई, येले बरं झालं ह्यानी. माझ्या जीवात जीव नव्हता आणि ह्यानी लईच खुश दिसवल्यात नी. बहुतेक हिश्याची वाटणी चांगलीच मिळाली वाटतं यासनं, म्हणून एवढे खुशी दिसवल्यास आहे. आणि मी या उगेच काळजी करीत बसला. पाणी देतो थांबधी यासनं. आहो, ऐकल्याशी काय? इकडे येवा जरा. बोला साहेब. हे घेवा, पाणी आधी पिवा. आणि होय, काय काय झालं वाटण्यांचं काम? झालं व्यवस्थित? आणि आमच्या आयुष्यास काय काय आलं? हे बघ, टेन्शन घेतली काय बी गरज नाही आम्हाला. सगळ्यात जास्त वाटणी आम्हालाच मिळाले. होय, खरंच काय? आणि ती काजूची बाग कुणाच्या वाटणीशी ती? ती काजूची बाग ती भावाच्या वाट्यासच गेली. आणि तो बावडीजवळचा मोठा होंडा तो कुणास मिळाला? तो आमचा मोठा होंडा तो बी भावासच मिळाला गे. आणि ते गावाकडचं घर ते कुणास मिळालं? ते गावाकडचं घर ती बी घर भावासच मिळालं. कारण मी आता कामाच्या ह्याच्यात तिकडे जाऊ शकत ना, त्याच्यामुळे त्यासच मिळालं ते घर बी. सगळं भावासच मिळालं तर तुम्हाला काय मिळालं? पूजा, माझं माळावरची शेती आहे की त्यांची, ती शेती मिळाली बघ. खर तरी बी मी आज लई खुश आहो बघ. ती माळावरची शेती?
ती घेऊन काय करते अशी तुम्ही? त्याच्यात होता 5 पुती भात आणि ते बी पाऊस लागला तर, नाही तर ते बी गेलं. माझ जे आज मिळालाय का नाही ते अनमोल आहे. त्याची किंमत करणं अशक्यच आहे. तुमचं डोकं बिकं फिरलाय का काय हो? सरळ सांगा की काय आलाय तुमच्या वाटणीस? अगे थांब थांब सांगतो. हे बघ, माझ्या हिश्श्याशी तुळशी माळ येले बघ. अहो, ही तुळशी माळ घेऊन काय करतायशी तुम्ही? सगळी जमीन चांगली भावास दिल्याशी आणि आम्ही काय करतला आणि पोरांनी काय खाताला सांगा आता. अगे ही नुसतं तुळशी माळ नव्हे तर साक्षात विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि ही माझ्या बाबाची शेवटची आठवण जी कायम माझ्या सोबत राहणार. बरोबर हाय हो तुमचं. खरं उद्या आमच्या पोरांचं कसं होणार तीच काळजी लागले माझ. हे बघ पूजा, देणारा आणि घेणारा तर तो वरती आहे आणि माझ्या पाठीवर तर साक्षात विठ्ठुमाऊलीचा आशीर्वाद आहे. तर मग टेन्शन कशाच घेतलं? जे काय होईल ते विठ्ठल रुक्माई बघून घेईल की. आम्ही काय टेन्शन घेतीस आहे? बुगवा थांब, ह्याच्यात गृहलक्ष्मीचे 2000 रुपये ठेवलो आहेत का नाही बुगवा? अगे बाई, ह्याच्यात तर पैसे ठेवलो खटे गेले. अगे बाई, अरे देवा, माझे पैसे खटे गेले ह्यातले. ह्याच्यात तर ठेवलो मी. काय रडवलीस आहे गे? तुझी भैरा बाजूला तुझं काय झालं? अहो 2000 रुपये ह्याच्यात ठेवलो मी गृहलक्ष्मीचे जत्रे जाताला म्हणून. आता नाही तर ह्याच्यात ह्या ते पैसे कधी जातात आहे? चोरीच गेले ह्याच्यात पैसे माझ्या ह्याच्यातले. चोरी? हं. अगे तुझे पैसे चोरी करायल्यास? हागून हागून लाग्याल तुका शांतीन जग्याल काय? कधी तर बन नीट आठवण कर. नाही तो ह्याच्यात ठेवलो पैसे मी. थांब जरा मॅच जाऊन येतो बाहेर. येल्यावर तपासवा सगळं, घर तपासवा. जा, खट्टे गेले आता पैसे माझे. कल्याण चोरल्यान काय की. आज तर मला लॉटरी लागली रे, मस्त. त्या आईला नोन माझी गडबडीत बघूच ना मी डब्यातनं किती पैसे घेतले होते. आता बघतो आम्ही किती पैसे आता आहे. 1000 रुपये? केवढी तर नालायक बाई चालती. 1000 रुपये आज आणि 2000 रुपये देऊन सांगू दे. आईला लय खोटारडे बाई. काय एवढे तर नालाय कशीला? बायकोचे पैसे सुरू लाज वाटते का तुम्हाला? गाडी. ते लई अर्जंट काम आहे. नंबर आधी पाठवूत या, नंतर बोलवा. हा हा हा, कट कर. हा ती या कट कर. माझा फोन हे डिस्प्ले गेलायचा. ती या कट कर. काय ह्याचा डिस्प्ले आग लागोयो, खराब होऊन गेलाय बे सगळा. शी, आग लागोया फोनास. अगे पूजा, ते सगळं सोडते आणि एक वाटी गरमागरम चहा करून दे. मस्त पहिला पट्टशान जावा, हात पाय धुवून येवा जो आधी. का लढाई करून येले अशी? का नाही लढाई करून जाणार अशी? अगे असं का रागा बोललीस त्या? आत्ता तर कामावर नाही गेलो गे मी. मला आणि दुसरीकडे कामात जाताला आहे. नुसतं कामच करून काय फायदा तुमचा? माझ्या मैत्रिणीचा नवरा बघा जवा, काय पाहिजे ते हाणून देताय तीस. आणि तुम्ही कधी काय मा हाणून दिले असताय? अरे वा, आज बोलून दाखवलीसच त्या. वय वय, बोलणारच मी. 4 महिने झाले फोन देतो म्हणून पसवूल अशी माझ आणि वर म्हणते अशी बोलवून दाखवले म्हणून. अगं पूजा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कंपनीत 12-12 तास काम करतो. कंपनीतनं काम करून येण्यावर आणि बाहेरची कामं करतो. आणि आज ते असं बोललीस माझ. पैसे बचत करताना नादात मी बाहेर चहा नाश्ता सुद्धा करा नाही ग. तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे हो. खरं लोक काय काय बोलतात तुम्हाला काय माहित? पूजा, लोकांचं त्यामा सांगू नकोस. लोकांचा विचार मिया करणार. लोकांचं काय सांगतीस गे मास? आगे लोक तर काय देवान त्यांची इच्छा पूर्ण करून असल्यान तर ते देवा सुद्धा ती नावं ठेवतात. मिया तर माणूस आहो गे. माझ्या वाईट वेळेत तिया माझ्यासोबत कसं वागतीस हे महत्वाचं आहे माझ. बाकी ते मोबाईलचं काय, तुझ्या वाढदिवसास मी मस्तपैकी गिफ्ट देणार होतो तू सरप्राईज म्हणून. अहो खरंच खरंच म्हणजे खरंच माझी चूक झाली आणि तुमच्या कष्टाची जाणीव आज माझ झाली आणि इथून पुढे असं मी कधी बोलणार ना. असू दे पूजा, तुझ्या चुकीची तू जाणीव झाली ह्यातच माझं समाधान आहे. पण एक लक्षात ठेव, हा पुरुष एक असा माणूस आहे जो आपल्या परिवारासाठी कोणताही स्वार्थ न करता दिवस रात्र कष्ट करीत राहत आहे. काय गे बाई असं ढाकान येता येई नाही नी? एवढं कसं काय घट बसलं हे? आणि तो एक माणूस
तिथे फोन बघित बसलाय बघ. त्यास तर जरा जरा काळजी नाही. काय हो, इकडे वा जरा. काय घे काय जरा मोबाईल मग हातात बसलो तर सुरू केलीस बघ. काय हो काय हो काय हो काय हो काय झालं तर? काम असत्यात म्हणून बोलू देत आहे. हे घेवा, धाकाने नाहीचं काढून देवा. काय डब्याचं झाकां खालूची नाही तुझ त्या? ती सगळी तुझी नाटक माज सांग काय तुझं सगळं माहित आहे घे माज. अगे जरा हातात मोबाईल बघितलीस त्या तुझं डोकं का नाही तापताय ते सगळं माहित आहे माज. हे सगळी तुझी नाटकं आता आहे. तिकडे डबा तो नाटकं करतात आहे. डब्बा काढूशी नाही नाटकं करतात आहे. हे जरा तुम्हीच काढून दाखवा बघा येताय काय. अंगात बोलता आहे का नाही तुझ्या? डब्बा काढूशी नाही तुझ्या डब्बा. माझ्या अंगात कटला बळ म्हणून तुम्हाला बोलवलो डब्याचं ढकांग काढूस. काढा बघू आता. काढतो एवलाय एक आत्ता काढतो बघ. डब्याचं ढकांग काढल्याशी तर ठीक आहे, नाही तर गेल्याशी आज. लवकर आता डोकं फोडते माझं. एवलाय 1000 वेळा सांगितला बायकोस बोलताना विचार करून बोला.